राज्यात पावसाची उघडीप कायम असून ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव, खात्यात मात्र रक्कम नाही. लाभाची प्रतीक्षा. पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही. स्टेट बँकेच्या लेखापरीक्षणामुळे रक्कम जमा करण्यास विलंब. बुलढाणा जिल्ह्यातील 34,855 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 295 कोटी 47 लाख रुपयांचा निधी थेट जमा केल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा. लेखापरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम होणार जमा. ऑगस्टमध्ये सोया तेलाची विक्रमी आयात होणार. सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यात अडथळे. स्पर्धात्मक दरांमुळे सोया तेलाला पसंती. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द न केल्यास काम बंद आंदोलन. कृषी अधिकारी संघटनांचा सरकारला इशारा. नवा आकृतीबंध मंजूर करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी. कपाशीवर मर रोगाचा वाढता प्रादुर्भाव. पिके कोमेजल्याने शेतकरी चिंतेत. ढगाळ वातावरण पोषक असून झाडे सुकण्याचे प्रमाण वाढले. उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. पीक विम्याच्या हप्त्यापोटी 77,000 शेतकऱ्यांनी भरले 12 कोटी 48 लाख रुपये. अकोला जिल्ह्यात 1.25 लाख हेक्टर वरील पिकांना विमा कवच. कृषी संजीवनी योजनेत अनुदानाची संधी. शेतकरी बचत गट आणि विविध घटकांसाठी अर्थसहाय्य. पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन. आता लग्न यात्रांसाठीही एसटी महाग. प्रति किलोमीटर 20 रुपये वाढ. एसटीचे प्रासंगिक कराराचे नवीन दर लागू. प्रवाशांच्या खिशाला पडणार भार. कागदावर उद्दिष्ट मोठे मात्र कर्ज वाटप ठेंगणे. बँकांकडून शेतकऱ्यांना ठेंगा. जालना जिल्ह्यात खरीप हंगामात कर्ज वाटपाचा वेग मंदावला. आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ 28.26% कर्ज वाटप. बँकांचा हात आखडता असून लोकप्रतिनिधींचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होते. चाळीसगाव येथील बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3,725 रुपयांचा भाव. 5-6 दिवसांपासून कांद्याच्या दरात तेजी. सोमवारी 900 क्विंटल आवक झाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अकोला जिल्ह्यात पावसाचा खंड पडला असून दुष्काळाचे सावट पसरले आहे. पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. पीक विम्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होते. जुलैने सावरले मात्र ऑगस्टने पावसाची सरासरी बिघडवली. ऑगस्टमध्ये सरासरीच्या अवघा 25% पाऊस. अमरावती विभागात 17 ऑगस्टपर्यंत 14% पावसाची तूट. अमरावती सर्वाधिक पिछाडीवर असून येथे 31.8% तूट आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पांना गती देण्यासाठी सहकार्य हवे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. विविध विकास कामांवर झाली चर्चा. टोमॅटोला पहिल्याच दिवशी प्रति कॅरेट कमाल 325 रुपयांचा भाव. येवल्यात बाजार समितीत टोमॅटो लिलावाचा प्रारंभ. शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त. पिंपळगाव बाजार समितीत डाळिंब 100 रुपये प्रति किलो. बाजारभावात घसरण झाल्याने उत्पादक आर्थिक संकटात. शेतकऱ्यांशी निगडीत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.